हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू दिस PYQ सेशन. आणि या लेक्चरमध्ये आपण 2022 मध्ये विचारलेले जे थर्मोडायनेमिक्सचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहे. यामध्ये फक्त 20 क्वेश्चन्स आलेले यावर्षी. प्रत्येक पेपरमध्ये रफली 2 क्वेश्चन्स असे विचारले होते. आता एक्सपेक्टेड असं आहे की तुम्ही पहिले हे क्वेश्चन्स डाउनलोड करून आधी स्वतः ट्राय करा आणि ते त्यानंतर जे नाही जमणार तेच फक्त इथून बघायचे आहेत. सगळेच क्वेश्चन बघितले तर काही पॉईंट नाही राहणार. ठीक आहे. सो एक एक क्वेश्चन मी एकदम डिटेलमध्ये सॉल्व्ह करीन. तुम्ही आधी सॉल्व्ह करा. तुम्हाला ह्याचे PDF जी आहे 2021 आणि 2022 ची PDF PYQs ची फिजिक्सची आत्ता रिसेंटली अपलोड केली एक 7 days आधी. सो ती PDF पहिली डाउनलोड करून आधी तुम्ही स्वतः ट्राय करा क्वेश्चन्स आणि नंतर मग हे सेशन बघाल. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. हा जो पहिला प्रश्न आहे थिओरॉटिकल क्वेश्चन आहे थर्मोडायनेमिक्स मध्ये. इन अ थर्मोडायनेमिक सिस्टम द वर्किंग सबस्टन्स इज अन आयडियल गॅस. ओके, आता आयडियल गॅस असा गॅस असतो ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण अज्युम करतो की आयडियल गॅसमध्ये मोनो ॲटॉमिक असला पाहिजे. पहिलं तर मोनो ॲटॉमिक, त्यामुळे त्यांच्यामध्ये मोनो ॲटॉमिक असेल ना जर, तर त्याच्यामध्ये बॉन्ड्स बनत नाही. आणि बॉन्ड्स नाही म्हणलं त्यांची इंटरनल एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी नसते. देर इज नो पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे प्युअरली ट्रान्सलेशनल मोशनमुळे त्याचा एनर्जी असली पाहिजे. त्याच्यामध्ये प्युअरली ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असली पाहिजे. अशा गॅसला आपण आयडियल गॅस म्हणतो. So it should have only kinetic energy. There should be no potential energy. Basically there should be no interaction between the molecules. आणि इंटरॅक्शन कुठल्याही बॉन्डच्या प्रकारे नसलं पाहिजे किंवा कुठल्याही फोर्सेसमुळे नसलं पाहिजे. आणि जर बॉन्ड असेल दोन ॲटम मध्ये, जसं की ऑक्सिजन घेतला आपण, तर बॉन्ड आहे ना मध्ये, तर दॅट विल क्रिएट सम पोटेन्शियल एनर्जी, इंट्रामॉलिक्युलर पोटेन्शियल एनर्जी. सो आयडियल गॅसमध्ये कुठलेच एनर्जी नसतं, फक्त प्युअरली कायनेटिक एनर्जी असते. एवढं लक्षात ठेवायचे. सो आयडियल गॅस चा आन्सर आहे ओनली कायनेटिक एनर्जी. आयडियल गॅस नसेल तर मग बाकी एनर्जीज पण येतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन अन ॲडियाबॅटिक प्रोसेस स्टेट P1V1T1 टू P2V2T2 रिलेशन कोणतं करेक्ट आहे? तुम्हाला हे माहित पाहिजे की ॲडियाबॅटिक प्रोसेसला आपण काही फॉर्म्युले लक्षात ठेवले. जसं की ॲडियाबॅटिक प्रोसेसची कंडिशन असते PV⁻γ इज कॉन्स्टंट. हा एक फॉर्म्युला असतो ॲडियाबॅटिकचा. दुसरा असतो TV⁻γ-1 इज कॉन्स्टंट. आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे, जर आपल्याला टी आणि पी मध्ये हवा असेल, टी आणि पी मध्ये, तर इन टर्म्स ऑफ टी अँड पी काय येईल, तर मला इथनं प्रेशरला काढून तिथे व्हॉल्यूमला काढून टेम्परेचर आणायचं. सो मी व्हॉल्यूमला काय रिप्लेस केलं पाहिजे बघा, व्हॉल्यूमला रिप्लेस केलं पाहिजे मी NRT/P असं रिप्लेस केलं रेस टू गामा. तर आन्सर काय येईल, P⁻1 - T⁻γ इज कॉन्स्टंट. सो तिसरं इक्वेशन लक्षात काय ठेवायचं, P⁻1 - temperature raised to gamma is constant. These are three important relations of an adiabatic process. आत्ताच्या रिलेशन मध्ये कुठलं सगळ्यात बेस्ट मॅच होतंय, तर बघा, ए TV⁻γ कॉन्स्टंट तर शक्य नाही. TV⁻γ-1 पाहिजे. सो ए गेला. मग PV⁻γ-1 आहे का? नाही. PV नुसता गामा आहे, डी गेला. बी काय, TV⁻γ-1 TV⁻γ-1, येस, हे मॅच होत आहे. सो बी आहे बरोबर. मग सी मध्ये काय चुकलंय, तर सी मध्ये पी T⁻γ आहे, इथं P⁻1 - पाहिजे होता. 1 - T⁻γ असं असतं तर मग हे पण बरोबर झालं असतं. सो हा पण रॉंग आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बीटा फॉर क्वेश्चन नंबर 2. थर्ड क्वेश्चन बघा, अनदर थियोरॉटिकल क्वेश्चन. In which thermodynamic process there is no change of heat between the system and surrounding? Such process is called as adiabatic. This is the definition of adiabatic process. No exchange of heat. चौथा क्वेश्चन. In an adiabatic expansion of gas, initial and final temperatures are given. T1 T2 दिलेत. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ गॅस काय असेल? आता नीट, एकदम नीट ऐका. प्रोसेस एडियाबॅटिक असो, आयसोकॉरिक असो, आयसोथर्मल असो किंवा आयसोबेरिक असो, कुठलाही प्रोसेस असू दे, चेंज इन इंटरनल एनर्जीचा एकच फॉर्म्युला आहे आणि तो असतो NCV∆T. दॅट्स इट, डन. एवढाच एकच फॉर्म्युला असतो, NCV∆T. ह्याचे वेगवेगळे व्हर्जन्स बनतात. जसं की F/2 NRT बनतो एक व्हर्जन, F/2 NR∆T. आणि हा व्हर्जन आपण इथे वापरणार आहे. इथे ते म्हणतात ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. प्रोसेस कुठला पण असू देत, इंटरनल एनर्जीचा एकच फॉर्म्युला आहे. आणि टेम्परेचर T1 to T2 दिले ना, सो ∆T किती आहे, T2 - T1. F/2, F म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम. तो कुठला गॅस आहे, हा गॅस जो आहे त्याचा ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट गामा दिलाय.
ओके, सो गामा एडियाबॅटिक कॉन्स्टंट दिलाय. एफ इज द डिग्री ऑफ फ्रीडम. एफ इज व्हॉट? डिग्री ऑफ फ्रीडम. मग डिग्री ऑफ फ्रीडम वरून आपल्याला याचा अजून एक वर्जन माहिती पाहिजे. तिसरा वर्जन असा आहे जो लक्षात ठेवा तुम्ही, एन आर डेल्टा टी अपॉन गामा मायनस वन. हे 3 फॉर्म्युले आहेत चेंज इन इंटरनल एनर्जीचे. सो हा वाला वर्जन इथे वापरला आहे. एन नंबर ऑफ मोल्स, आर गॅस कॉन्स्टंट, डेल्टा टी T2 मायनस T1 अपॉन गामा मायनस वन असं ऑप्शन असणार करेक्ट चॉईस आहे. आता यामध्ये T2 मायनस T1 पाहिजे. T2 मायनस T1 इथे आहे. आर पाहिजे, एन पण पाहिजे होता इथे. नंबर ऑफ मोल्स 1 दिले असतील क्वेश्चन मध्ये तर नाही दिलेत. ऍक्च्युली क्वेश्चन थोडासा आन्सर मॅच नाही होते. एन पाहिजे तर एन आर डेल्टा टी अपॉन गामा मायनस वन. द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. तुम्हाला असं नक्कीच डाऊट येईल की सर हे 3 वर्जन आलेच कुठून, तर मी ते शॉर्ट मध्ये एकदा एक्सप्लेन करतो. बघा, इंटरनल एनर्जीचा चेंज एन सी व्ही डेल्टा टी असतो. हे डेफिनेशन आहे. दिस इज द डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता सीव्ही चं डेरिव्हेशन जेव्हा करतो ना तेव्हा सीव्ही चा आन्सर येतं एफ बाय टू आर. त्यामुळे एफ बाय टू एन आर डेल्टा टी होतो तो. आणि तिसरा जो वर्जन आहे गामावाला, तो डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि गामा मधलं रिलेशन वरनं डिराईव्ह होतो. तर गामाचं रिलेशन असं असतं एफ प्लस टू बाय एफ, डिग्रीज ऑफ फ्रीडम प्लस टू अपॉन डिग्रीज ऑफ फ्रीडम. हे सॉल्व्ह केलं तर एफचा आन्सर असं येतं 2 अपॉन गामा मायनस वन. हे एफ इथं टाकून दिलं ना मी, तर एफ बाय टू काय येईल माहिती का? 1 अपॉन गामा मायनस वन. तो एफ बाय टू इथे टाकला तर काय उत्तर येणार तुमचं? एफ बाय टू च्या जागी तो येणार ना एन आर डेल्टा टी अपॉन गामा मायनस वन. आत्ता एन दिला नव्हता, एन द्यायला पाहिजे होता. एन पण येणार आहे. ऑप्शन ए करेक्ट चॉईस राहील क्वेश्चन नंबर 4 ची. कुठलाही प्रोसेस असू देत, एन सी व्ही डेल्टा टी इज द चेंज इन इंटरनल एनर्जी. आउट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स विच इज नॉट करेक्ट. कुठलं करेक्ट नाहीये? ओके, आयसोथर्मलला डेल्टा टी झिरो, येस, टेम्परेचर कॉन्स्टंट. आयसोबारिकला प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा पी झिरो, येस. आयसोकोरिकला वर्क डन झिरो, येस. आयसोथर्मलला क्यू झिरो, अरे नाही, क्यू झिरो तर एडियाबॅटिकला असतो. एडियाबॅटिकला क्यू झिरो असतो. आयसोथर्मल तर डेल्टा टी झिरो असतो ना. हे काय लिहिलंय? हीट इज नॉट झिरो. सो हे रॉंग स्टेटमेंट आहे. ऑप्शन डी इज द करेक्ट चॉईस. क्वेश्चन नंबर 5 चं डेल्टा. सिक्स्थ बघा आता, सिक्स्थ. कधी पण थर्मोचा क्वेश्चन आला की पहिला प्रोसेस समजून घ्यायचा कुठला. इन अन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना टेम्परेचर T1 आणि T2 दिलेत आणि प्रेशरचे रिलेशन विचारलेत. आता आयसोकोरिक म्हणलं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणलं तर PV इज इक्वल टू NRT मध्ये जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार असेल तर प्रेशर टेम्परेचर डायरेक्टली रिलेटेड आहे. सो P1 बाय P2 नक्कीच काय येणार? T1 बाय T2. पहिलं टेम्परेचर 27 आहे, केल्विन मध्ये घ्यायचं असतं कारण की ते आयडियल गॅस इक्वेशन वापरतोय. केल्विन मध्ये 300 केल्विन होईल आणि 127 T2 आहे ते केल्विन मध्ये 400 केल्विन होईल. सो आन्सर 3/4 येईल. ऑप्शन डी आहे 6व्याचा डी. सिंपल. आयसोकोरिक प्रोसेस दिसला म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणून P प्रपोर्शनल टू T झाला. सिक्स्थ झाल्यावरती नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th. आता बघा थोडासा मोठा प्रश्न आहे, आरामात वाचूयात. क्वेश्चन नंबर 7. A monoatomic ideal gas initially at temperature T1 is enclosed in the cylinder fitted with a frictionless piston. The gas is allowed to expand adiabatically to temperature T2. म्हणजे टेम्परेचर T1 चं T2 कसं झालंय? adiabatically झालंय. आणि या प्रोसेस मध्ये पिस्टनला सडनली रिलीज केलंय. L1 and L2 are the lengths of gas column before and after expansion. म्हणजे आधीची लेंथ L1 आहे, समजा सिलेंडर आहे असं. ओके, हा सिलेंडर आहे. सो आधीची लेंथ L1 आहे, त्याच्यामध्ये आधी गॅस होता. समजा एरिया ए म्हटलं तर आधीचा व्हॉल्यूम इनडायरेक्टली दिला. आधीचा व्हॉल्यूम किती आहे? AL1. आणि नंतर मग काय होतं की हा सिलेंडर एक्सपांड होतो आणि इकडे जातो. सिलेंडर जेव्हा इकडे जातो तेव्हा लेंथ L2 होऊन जाते. सो आता न्यू व्हॉल्यूम किती झालं? V2 AL2. म्हणजे एरिया तर तेवढाच राहील ना, तेवढाच एरिया डिस्प्लेस करणार. सो त्यामुळे व्हॉल्यूमचा रेशो दिला आहे. तुम्हाला विचारले टेम्परेचर रेशो काय असेल आणि एडियाबॅटिकली मूव्ह केले. सो टेम्परेचर आणि व्हॉल्यूम मध्ये चांगलंच रिलेशन माहिती आहे आपल्याला. TV रेस टू गामा मायनस वन इज कॉन्स्टंट. टेम्परेचर काय आहे? T2 T1 into V2 V1 raised to gamma minus 1 should be constant. Can I write it in this way? T2 by T1
विल बी इक्वल टू, बरोबर, T2 V2 अपॉन T1 V1 रेस टू गामा, हे डायरेक्ट प्रपोर्शन ना. या प्रपोर्शनॅलिटीमुळे कसं लिहू शकतो आपण की हा रेशो जो आहे इट विल रिमेन कॉन्स्टंट ना. T2 बाय T1 विल बी, हा पलीकडे गेला तर काय होईल, V1 बाय V2 रेस टू गामा मायनस 1. हे पलीकडे नेलं ना तर गामा मायनस 1 चा गामा मायनस 1 राहील, बट हा उलटा झाला ना, V1 वरती जाईल V2 खाली जाईल. आणि इथं V1 बाय V2 काय आहे, V1 बाय V2 L1 बाय L2 रे. सो L1 बाय L2 अपॉन गामा मायनस 1, हा गॅस आहे मोनो ॲटॉमिक, दिलंय ना. सो गामा असतो 5/3, 5/3 minus 1, 5/3 minus 1 is 2/3. So L1 by L2 raised to 2/3. Option is theta. C is the correct choice of question number 7. Length वरती कसं डिपेंड करेल टेम्परेचर, बेसिकली टेम्परेचर तर व्हॉल्यूम वर डिपेंड करणार आहे आणि व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ असतो. सो तसं इनडायरेक्टली लेंथ वर डिपेंड करणार. क्वेश्चन नंबर 8 काय क्वेश्चन आहे बघा. अ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट amount of heat needed to raise the temperature of 2 moles of gas from 273 to 373. No work is done, so work केलंच नाही. So whatever heat is given, that is increasing internal energy. So internal energy चा फॉर्म्युला काय, NCV delta T. NCV delta T. दुसरा वर्जन काय सांगितला, F/2 NR delta T. आता इथं मोनो ॲटॉमिक आहे, सो डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 घेतो, 3/2. नंबर ऑफ मोल्स दिलेत क्वेश्चन मध्ये 2. R is given as R, delta T is how much, 100 degree. So 2 गेला, 3 into 100 is 300 R. 300 R will be the correct answer. Option D आहे क्वेश्चन नंबर 8 चा आन्सर. 9th बघू काय, परत एक थिअरॉटिकल क्वेश्चन. थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी W, हीट Q आणि वर्क W असेल. इंटरनल एनर्जी डेल्टा U, हीट Q आणि वर्क डन W असेल तर इन विच थर्मोडायनामिक प्रोसेस ऑल आर नॉन झिरो, कोणीच झिरो होत नाही. आता असं तर कुठे होतं बघा, आयसोबारिकला, एडियाबॅटिकला, आयसोथर्मलला, आयसोकॉरिकला. एडियाबॅटिकला Q झिरो असतो, आयसोथर्मलला डेल्टा U झिरो असतो, डेल्टा U. आयसोकॉरिकला वर्क डन झिरो असतो. सो हाच एक असं राहतो की ज्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी चेंज होत असतात. आयसोबारिक इज दॅट प्रोसेस. 9th answer is A. 9th answer is A. 10th, thermodynamic process, a thermodynamic process of uncontrolled change satisfying the equation. A thermodynamic process of uncontrolled change satisfying the equation Q is equal to W is equal to 0. म्हणजे हीट घेतली पण नाही, वर्क केला पण नाही, इज व्हॉट. जर वर्क पण नाही केलं तर त्याला आपण फ्री एक्सपान्शन म्हणू शकतो. फ्री एक्सपान्शन मध्ये वर्कच होत नाही, कारण की कुठला गॅस आपल्याला रेजिस्टन्स नसतो करत की ज्याच्या अगेन्स्ट आपण त्याला पुश करू शकतो. सो 10th answer is beta. Okay, so the next question is question number 11. For a monoatomic gas, work done at constant pressure is given W. आता आपल्याला माहिती आहे वर्क डन चा फॉर्म्युला काय असतो कॉन्स्टंट प्रेशरला, P डेल्टा V, बिकॉज P कॉन्स्टंट असतो तो बाहेर निघतो तो, आणि ह्यालाच आपण NR डेल्टा T लिहू शकतो की. तर आता असं म्हणतात की फॉर सेम राइज इन टेम्परेचर, म्हणजे याच डेल्टा टी साठी हीट सप्लाइड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला किती हीट सप्लाय करावी लागेल, तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जी हीट सप्लाय करतो ना आपण, त्याचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा U प्लस W ना. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला वर्क तर होणार नाही, सो जी काही आहे ती डेल्टा U मुळेच हीट प्रोव्हाइड केलेली यूज होणार आहे. आणि डेल्टा U चा फॉर्म्युला काय असतो, NCV डेल्टा T और F/2 NR डेल्टा T. आपण वेगवेगळे वर्जन्स बघितले त्याचे. सो हा वर्जन बघा, यामध्ये हा जो पार्ट आहे तो वर्क डन आहे W. सो F/2 W असा आन्सर येईल. मोनो ॲटॉमिकला किती असतात डिग्रीज ऑफ फ्रीडम, 3. सो 3/2 FW असा आन्सर येणार आहे. ऑप्शन C इज द राईट आन्सर. ओके, इथे D दिलंय, हे रॉंग आहे, हा आन्सर C येणार आहे. 12th क्वेश्चन, ऍक्च्युली हा क्वेश्चन या लेसनचा नाहीये, बट असा प्रश्न आहे की एक स्प्रिंगला 1 सेंटीमीटर स्ट्रेच केलं तर पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये U स्टोअर होतीये, तर 4 सेंटीमीटरने स्ट्रेच करलं किती एनर्जी स्टोअर होईल, तर एनर्जी इज हाफ kx². सो जर हे जेव्हा 1 असेल तेव्हा एनर्जी U स्टोअर होत असेल, त्याला 4 टाइम्स केलं, 1 च्या ऐवजी 4 केलं तर हे 16 टाइम्स होऊन जाईल. सो 16 U आन्सर येणार आहे. हा
ऑसिलेशनचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 13 बघा. 13th क्वेश्चन काय आहे, पीव्ही डायग्राम दिलाय. ओके, आणि तो डायग्राम कसा आहे, ए बी सी असा सायक्लिक सारखा आहे, पण ए टू सी काही त्यांनी दिलेलं नाहीये. ए टू सी काही दिलेलं नाही की कोणत्या पाथनी कुठून कुठे चाललोय आपण. पण एनिवेज असं सांगतात की ए टू बी, बी टू सी जायला 30 जूल एवढं वर्क करावं लागतं. ऑब्व्हियसली वर्क डन इज एरिया अंडर द कर्व. सो ए टू बी ला जेवढं वर्क होईल तेच 30 असणार आहे, बिकॉज बी टू सी ला तर वर्कच नाही करावं लागणार, बिकॉज तो आयसोकोरिक प्रोसेस आहे. सो वर्क डन फ्रॉम ए टू बी टू सी इज हाऊ मच, 30 जूल. आणि या 30 जूलचं वर्क मध्ये 68 जूल ऑफ हीट इज गिवन टू द सिस्टम, म्हणजे क्यू 68 आहे, वर्क 30 आहे. सो इंटरनल एनर्जी चेंज किती होणार, इट विल बी 38 जूल. सो इंटरनल एनर्जी चेंज ए टू बी टू सी जाताना 38 जूल चेंज होणार आहे. इथून असं जाताना इंटरनल एनर्जी एवढी चेंज होणार आहे. बट इंटरनल एनर्जी हा एक स्टेट फंक्शन आहे ना की पाथ फंक्शन आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही पाथनी जा, असं जा का असं जा का असं जा, कसंही जा, ए टू सी जाताय तुम्ही तर इंटरनल एनर्जी एवढीच चेंज होणार आहे. सो असं विचारताय चेंज इन इंटरनल एनर्जी फ्रॉम ए टू सी किती असेल, तर ए टू सी जरी गेलो आपण तरी 38 जूलच राहणार आहे. ऑप्शन इज ए. 13th आन्सर इज ए, बिकॉज इट इज अ स्टेट फंक्शन. काय 14th क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग स्पेसिफाइज आइसोकोरिक. आइसोकोरिक म्हणजे डेल्टा व्ही शुड बी 0. ओके, डेल्टा व्ही शुड बी 0. आइसोकोरिक डेल्टा व्ही शुड बी 0. व्हेरी इंपॉर्टंट. क्वेश्चन नंबर 15, अ पॉलीएटॉमिक गॅस ज्याचा गामा दिलाय हाऊ मच 4/3 इज कंप्रेस्ड टू 1/8 ऑफ इट्स व्हॉल्यूम एडियाबॅटिकली. इनिशियल प्रेशर P नॉट, व्हॉट इज द न्यू प्रेशर. PV रेस टू गामा कॉन्स्टंट असतो का नाही एडियाबॅटिकला. सो P फायनल V फायनल रेस टू गामा इज P इनिशियल V इनिशियल रेस टू गामा. P फायनल आपल्याला विचारलंय तर इट विल बी P इनिशियल इंटू V इनिशियल अपॉन V फायनल रेस टू गामा. आणि इथे सांगितले की फायनल व्हॉल्यूम हा इनिशियलच्या 1/8 होतोय. फायनल व्हॉल्यूम इनिशियलच्या 1/8 होतोय. जर हे इथे टाकला डेटा आपण तर काय येईल, P इनिशियल ज्याला की त्यांनी P नॉट नाव दिलंय, P नॉट V इनिशियल अपॉन V फायनल किती आहे, इनिशियलच्या 1/8 रेस टू गामा. V इनिशियल जाणार P नॉट 8 रेस टू गामा असा आन्सर येईल. 8 रेस टू गामा म्हणजे P नॉट 8 कोण असतो, 2 क्यूब है ना, आणि रेस टू गामा कोण आहे 4/3. 3 कॅन्सल होईल, 2 रेस टू 4 इज 16 P नॉट. ऑप्शन इज सी. सिंपल क्वेश्चन आहे हा, एडियाबॅटिकच्या त्या इक्वेशन्स वर बेस्ड होता क्वेश्चन. 15वा. 16वा क्वेश्चन बघा. 16वा, अ सॅम्पल ऑफ गॅस एक्सपांड्स फ्रॉम द व्हॉल्यूम V1 टू V2. अमाउंट ऑफ वर्क डन इज मॅक्सिमम व्हेन द एक्सपान्शन इज. बघा इथं व्हॉल्यूम फिक्स्ड आहे. मी तुम्हाला याच्यात दोन वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात, म्हणून हा जरा क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करू आपण. एका गॅसला V1 टू V2 व्हॉल्यूम पर्यंत घेऊन गेलोय. पीव्ही डायग्राम हे लगेच समजेल. V1 व्हॉल्यूम पासून V2 व्हॉल्यूम पर्यंत जर घेऊन गेलो आपण तर मॅक्सिमम वर्क कधी होईल माहिती का, आयसोकोरिक आयसोथर्मल प्रोसेसला असा कर्व येतो. आयसोथर्मल हा पिंक ग्राफ आहे. त्यानंतर एडियाबॅटिक असा थोडा खाली असतो आयसोथर्मलच्या. सो एडियाबॅटिकला अजून कमी वर्क होईल. सगळ्यात जास्त वर्क तर आयसोबारिकला होईल, बिकॉज आयसोबारिकच्या अंडर जो एरिया बनेल ना तो मॅक्सिमम एरिया असणार आहे. पूर्ण ब्ल्यू एरिया असेल ना, हा एरिया अंडर आयसोबारिक प्रोसेस आहे. आयसोथर्मलला थोडं कमी वर्क होईल. आयसोथर्मलला एवढं पिंक वर्क होईल, एरिया कमी राहील. आणि एडियाबॅटिकला अजून कमी वर्क होईल. एडियाबॅटिकला हा ब्लॅक एरिया घ्यावा लागेल. सो लीस्ट वर्क विल बी इन द केस ऑफ एडियाबॅटिक, max work will be in the case of isobaric. So isobaric is the correct answer. Okay, isobaric. आयसोथर्मलला मॅक्सिमम वर्क होत नाही. मॅक्सिमम वर्कचा आन्सर आयसोथर्मल कधी आला असतं त्याचा पण मी तुम्हाला रिझन सांगतो. जर असं दिलं ना की V1 टू V2 एक्सपांड करायचं तर ह्या ग्राफिकली एक्सप्लेन करता येतो की बाबा व्हॉल्यूम 1 टू व्हॉल्यूम 2 घेऊन जायचंय. मॅक्सिमम वर्क कुठे मिळणार, आयसोबारिक. इथे हीटचा काही कन्स्टंट नाही, किती पण हीट द्या तुम्ही. बट जर क्वेश्चन असा असताना, इफ क्यू अमाउंट ऑफ हीट इज गिवन टू द सिस्टम, हीट इज गिवन टू द सिस्टम, क्यू एवढी हीट दिली, फॉर एक्झाम्पल 100 जूल दिली, यातनं मॅक्सिमम वर्क कधी होईल, तर त्याचं उत्तर काय माहिती का, जर हीट 100 दिली आहे तर मॅक्सिमम वर्क तेव्हा होईल ज्यावेळेस इंटरनल एनर्जी चेंजच नाही होणार, अख्खच्या अख्खं 100च्या 100 वर्क मध्ये जाईल. तर अशा प्रश्नांमध्ये जिथे हीट कॉन्स्टंट असते की बाबा एवढी एवढी हीट दिली आहे, आता सांगा मॅक्सिमम वर्क कुठे, तर अशा प्रश्नांमध्ये आन्सर येतं आयसोथर्मल. या प्रश्नामध्ये जेव्हा V1 V2 व्हॉल्यूम फिक्स्ड आहे अशा केस मध्ये आन्सर येतं आयसोबारिक. ऑप्शन इज बी. क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 17 बघा. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन 17 काय आहे की V व्हॉल्यूम कंप्रेस केला V/4 ला
इनिशियल प्रेशर P असेल तर फायनल प्रेशर काय असेल. सो प्रेशर V रेस टू गामा इज कॉन्स्टंट वरती बेस्ड क्वेश्चन आहे. फायनल प्रेशर फायनल व्हॉल्यूम रेस टू गामा इज इनिशियल प्रेशर इनिशियल व्हॉल्यूम रेस टू गामा. सो फायनल प्रेशर काय येईल, इनिशियल प्रेशर P, व्हॉल्यूमचा रेशो काय, व्हॉल्यूमचा रेशो इनिशियल V आहे, फायनल V/4 आहे, रेस टू गामा 5/2 आहे. ओके, आणि जर हे सॉल्व्ह केलं तर VV जातो 4 वरती जाईल, P 4 रेस टू 5/2, रेस टू 5/2 म्हणजे पहिला रूट घेऊयात. 4 रेस टू 5/2 सॉल्व्ह कसं करायचं, तर 4 ला 2 स्क्वेअर लिहायचं, रेस टू 5/2 2 2 जातो, 2 रेस टू 5 इज 32p. सो आन्सर इज 32p. 17th आन्सर इज B. क्वेश्चन 18 काय, theoretical question. W is the work done, delta U is the internal energy, which is true. Adiabatic ला Q0 असतो, त्यामुळे W is equal to minus delta U असतो. सो पहिलं चुकीचं आहे. Adiabatic ला W is equal to minus delta US करेक्ट आहे. आयसोथर्मल ला डेल्टा U 0 असतो आणि आयसोथर्मल ला डेल्टा U 0 असतो. सो ऑप्शन B इज द करेक्ट चॉईस. A रॉंग आहे मायनस साइन नसल्यामुळे, C आणि D रॉंग आहेत कारण की आयसोथर्मल ला डेल्टा U 0 असतो. ऑप्शन B इज द करेक्ट चॉईस. 19th क्वेश्चन, question number 19. Thermodynamic process in which work done on or by the gas is, no work is done on or by the gas, वर्कच होत नाही असा प्रोसेस कुठला असतो, आयसोकोरिक असतो, बिकॉज व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, डेल्टा V 0, वर्क डन 0. So isocoric process is the correct choice. Option A is the right answer for question number 19. And then the last question, and this last question is based on temperature and volume. Adiabatic compression इथे पण आहे बघा, काय क्वेश्चन आहे, मोनोएटॉमिक गॅस व्हॉल्यूम V बिकम्स V/8, टेम्परेचर 27 आहे तर किती होणार, तर TV रेस टू गामा -1 वर बेस्ड आहे. सो टेम्परेचर फायनल व्हॉल्यूम फायनल रेस टू गामा -1 म्हणजे 5/3 - 1 इज टेम्परेचर इनिशियल व्हॉल्यूम इनिशियल रेस टू 5/3 - 1. टेम्परेचर फायनल माहित नाही, इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम V/8 आहे, रेस टू गामा -1 होणार 2/3 इज इक्वल टू टेम्परेचर इनिशियल T आहे 27, 27 म्हणजे किती, 27 म्हणजे 300 केल्विन, 27 म्हणजे 300 केल्विन, आणि V इनिशियल किती आहे, V रेस टू 2/3. सो T फायनल काढायचं असेल ना तर तुम्हाला हे पलीकडे घेऊन जावं लागेल, 300 अपॉन V आणि V/8 ह्या दोघांना क्लब केलं एकत्र मी, रेस टू 2/3, VV गेला 300 इंटू 8 रेस टू 2/3 आहे, 8 रेस टू 2/3. 8 रेस टू 2/3 सॉल्व कसं करायचं बघा, तर 8 ला 2 क्यूब लिहू, रेस टू 2/3, 3 गेला, 2 स्क्वेअर राहिला म्हणजे इंटू 4, दॅट इज 120, 1200 केल्विन आन्सर येईल, 1200 केल्विन. ऑप्शन इज B फॉर क्वेश्चन नंबर 20. Okay, so these were the questions of CET 2022 and that's it guys. So I hope तुम्हाला सगळे क्वेश्चन समजले असतील. इन केस काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा, एखादा क्वेश्चन नसेल समजला किंवा तुम्ही त्याला परत एकदा रिव्हिजिट करा. क्वेश्चन एकदम स्लोली एक्सप्लेन केले आहेत, सगळे फॉर्म्युले कुठले वापरले ते पण सांगितलं आहे. सो दॅट्स इट, लेट्स एंड द सेशन, बाय बाय.